सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले आणि निसर्ग सौंदर्याने नटलेले श्री देव गांगोचाळ्याच्या छत्रछायेतील कणकवली तालुक्यातील लोरे गावचे जागृत देवस्थान श्री देव रुजेश्वर या ठिकाणी उद्यान उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी होणार आहे। लोकनेते खासदार नारायण राणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग अनिल पाटील, प्रांत अधिकारी कणकवली जगदीश कातकर, तहसीलदार कणकवली दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी पंचायत समिती कणकवली अरुण चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग सभापती तुळशीदास रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीत पहिलं सुसज्ज उद्यान श्री देव रुजेश्वर उद्यान लोरे अर्थातच लोरेगावच्या विकासात भर टाकणारा हा नवा प्रकल्प कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती मनोज रावराणे यांच्या संकल्पनेतून आणि लोरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व लोकसहभागातून जिल्ह्याच्या पर्यटनात भर घालणारे ठरले। अध्यात्म आणि पर्यटनाचा संगम असलेले रुजेश्वर उद्यान पर्यटकांना साथ घालत आहे। सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी 6 वाजता श्री देव रुजेश्वर उद्यान उद्घाटन सोहळा, सायंकाळी 7 वाजता ई कचरा व्हॅन शुभारंभ, रात्री 8 वाजता बेधुंद मराठी हिंदी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम संपन्न होणार आहे। तरी सिंधुदुर्गवासियांनी या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत लोरे नंबर 1 आणि मनोज रावराणे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे।